तर रिसेंटली मी एक बुक वाचायला चालू केलं आहे. तर बुकचं नाव आहे इंडिया अनबाउंड आणि गुरुचरण दास त्याचे लेखक आहेत. तर त्यात एक केस दिलेली त्यांनी. तर इंडिया जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यानंतर गव्हर्नमेंटने काय केलेलं, एक फर्टिलायझरची फॅक्टरी सेटअप केलेली. आणि तिथं काय व्हायचं, म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट आहे की वर्कर सकाळी यायचे, दिवसभर पेपर वाचायचे, सकाळी 9-10ला यायचे आणि संध्याकाळी 5 वाजता निघून जायचे. तिथं काहीच झिरो प्रोडक्शन केलेलं त्यांनी, म्हणजे फर्टिलायझरचा एक पीससुद्धा त्यांनी म्हणजे प्रोड्यूस केला नाही. तर जेव्हा फॅक्टरी वगैरे सेटअप केली आणि त्याच्यानंतर त्याने कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वगैरे सगळं कॅल्क्युलेट केलं, तर त्याच्या लक्षात आलं की हे मॉडेल फिजिबलच नाही. आपण जर प्रोडक्शन केलं तर आपण लॉसमध्ये जातो. त्याच्यापेक्षा आपण वर्करला पगार देऊन नुसते वर्करला यायला लावलं तरी आपला कमी लॉस होतं आहे, याच्यापेक्षा की प्रोडक्शन केल्यानंतर जो लॉस होतो आहे तो. तर त्याच्यामुळं ते प्रोडक्शनच करत नाहीत, कारण प्रोडक्शन केल्यानंतर खूप लॉस व्हायला आहे. त्यापेक्षा वर्करला फक्त पगार द्यायची, या आणि निघून जा. तर याच्यातून शिकायसारखं काय आहे, म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट आपल्या जनरेशनमध्ये तर खूप खूप कॉमन झालं आहे. म्हणजे सगळे रिलेशनशिपमध्ये जाते तर मी पण जाणं गरजेचंच आहे किंवा जायला पाहिजे. मग त्यावेळेस आपण विचार करत नाही की ते फिजिबल आहे का नाही, माझ्यासाठी फायद्याचं काय आहे का नाही. सगळे समजा फिरायला जायले तर मी पण फिरायला जायला पाहिजे. ते आपण बघत नाहीत की म्हणजे आपल्याला अनुकूल आहे का नाही, म्हणजे माझ्यासाठी योग्य आहे का नाही. तर आपण थोडा विचार करायला पाहिजे. ते म्हणतात ना, समटाईम्स डुईंग नथिंग इज द बेस्ट थिंग यू कॅन डू. तर सेम तसंच आहे.